नमस्कार, मी श्वेता पळशीकर. हॅपी फेसेस द कन्सेप्ट स्कूल इथे सायन्स टीचर म्हणून काम करते. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी इकोब्रिक्स हा प्रोजेक्ट राबविला आहे. या अंतर्गत आम्ही प्लास्टिकच्या बॉटल्सचा आणि वेस्ट प्लास्टिकचा वापर करून या इकोब्रिक्स तयार केलेल्या आहेत आणि ह्या इकोब्रिक्सचा वापर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या शाळेमध्ये करतो आहे. जसे की हा एक टेबल आम्ही बनवलेला आहे. हा असा मजबूतसा टेबल बनतो ज्याच्यावरती आम्ही पॉट्स ठेवू शकतो. याचा उपयोग तुम्ही गार्डन टेबल साठी करू शकता, काही डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बनवण्यासाठी करू शकता. त्यानंतर आमच्या मुलांनी काही ज्या आळे आहेत, झाडांना ज्या पाण्यासाठी आळे करतो किंवा कुंपण करतो, ते कुंपण सुद्धा आम्ही या बाटल्यांनी बनवलेलं आहे. आणि माझा हाच उद्देश आहे, आमच्या शाळेचा हाच उद्देश आहे की अशा पद्धतीने आम्ही प्लास्टिकला रिसायकल करू शकतो आणि बऱ्याच प्रमाणामध्ये पृथ्वीवरती जे प्लास्टिकचं बर्डन आलेलं आहे ते कमी करू शकतो. हा कन्सेप्ट आमचे माननीय डायरेक्टर सर यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही तो विद्यार्थ्यांच्या मार्फत पूर्ण केला. नमस्कार, मी वर्ग 9वीचा विद्यार्थी सोहन कुटे. आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळून 5000 इकोब्रिक्स बनवले आहे. इकोब्रिक्स म्हणजे आम्ही रस्त्यावरचा, ग्राउंड मधला आणि घरात जेवढे प्लास्टिक होतं ते सगळं जमा करून एका बॉटलमध्ये भरलं आणि त्याच्याने आम्ही वेगवेगळे वस्तू बनवलेल्या आहे. जसे आम्ही सध्या झाडाला एक कुंपण बनवलं आहे इकोब्रिक्सनी आणि काही डेकोरेटिव्ह आयटम्स जसे की आम्ही एक पाया बनवलेला आहे आपल्या फ्लावर पॉटसाठी. आणि आपण हे उपक्रम केल्याने आपण जे प्लास्टिक पडते मातीमध्ये त्याच्याने आपली माती खराब होते आणि पर्यावरण प्रदूषित होते, ते आपण वाचवू शकतो आणि कमी करू शकतो. हे फक्त एका दिवसाचा उपक्रम नाही तर एक पूर्ण आपला जीवनभराचा उपक्रम आहे. धन्यवाद. नमस्कार, हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूल मध्ये मागील वर्षी आम्ही इकोब्रिक्सचा हा एक प्रोजेक्ट लॉन्च केला होता. त्याद्वारे आम्ही मुलांना आपल्या घरचा किंवा आजूबाजूचा जो काही प्लास्टिक वेस्ट आहे, रिसायकलेबल किंवा वन टाइम यूज वाला, तो पूर्ण एका बॉटलमध्ये भरायचा आणि अशा बॉटल्स तयार करायचा प्रोजेक्ट दिला होता. आमच्याकडे अशा प्रकारे प्रत्येक मुलाने 8, 9, 10च्या मुलांनी असे भरपूर बॉटल्स जमा केलेले आहेत आणि या बॉटल्सद्वारे आम्ही काही फेन्सिंग झाडांना किंवा काही सेल्फी पॉइंट्स वगैरे असे शाळेत तयार करत आहोत. आणि मुलांना आम्ही याद्वारे हे सांगितलंय की तुम्हाला रस्त्यावर किंवा आपल्या शेजारी पाजारी असं काही मटेरियल दिसलं जे मूक प्राणी खातात आणि त्यामुळे त्यांना काही इजा पोहोचते, त्यापेक्षा तुम्ही जमा करा आणि आपल्या घरात ज्या शॉप्स असतील घरच्या मंडळीच्या किंवा शेजाऱ्यांच्या, ते सुद्धा त्यांना सुद्धा बनवायला लावा. आणि हा प्रोजेक्ट कंटिन्युअस ठेवून आमची इच्छा आहे की जमिनीवर होणारा हा कचरा कमी व्हावं आणि आपण आपल्या हॅपी फेसेसद्वारे मुलांना हा शिक्षण देऊन नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना आपल्या नातेवाईकांना सुद्धा हे बोलून अशा प्रकारचं काहीतरी चांगलं घडत राहावं. जमिनीवर होणारा कचरा आणि भारताला नीट आणि क्लीन ठेवण्याकरिता आपण काहीतरी योगदान द्यावं. आम्ही अजून वाशिम शहराला आणि बाकी सर्व लोकांना एक आव्हानही करू इच्छितो की कृपया आपल्या शाळेमध्ये, आपल्या सोसायटीजमध्ये, आपल्या घरामध्ये, शॉप्समध्ये, इन्स्टिट्यूशन्समध्ये हा कंटिन्यू प्रोजेक्ट करा. याद्वारे आपल्याकडनं एक खूप चांगला उद्दिष्ट जे गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे तो सार्थक होऊ शकतो. धन्यवाद. त्यामुळे प्लास्टिकचं पोल्युशन जे वाढते आहे ते कमी करण्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवण्याचा जो आमच्या संचालकांचा मनोदय होता तो पूर्ण करण्याच्या हेतूने आम्ही इकोब्रिक्सचा कन्सेप्ट आमच्या शाळेमध्ये राबवलेला आहे. त्या प्रोजेक्ट अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये घरगुती कचरा भरून त्याच्यापासून कुंड्या ठेवण्यासाठी स्टँड, तसेच झाडांसाठी कुंपण तयार केले आणि भविष्यात सुद्धा अशा नवीन नवीन आयडियाजचा वापर करून या प्लास्टिक कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट कशी लावता येईल याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून वातावरणात कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आणि समाजाला एक दिशा देण्याचं कार्य आमची शाळा करत राहील. धन्यवाद.